नमस्कार रसिकांनो, मी कवयित्री निवेदिका कविता काळे फायनल ड्रॉप प्रेझेंट्स जागर कवितेचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि आज ज्या व्यक्तिमत्वाला आपल्याला भेटायचं आहे ते साहित्य क्षेत्रातलं एक उल्लेखनीय आणि रुबाबदार आणि नवाब असं व्यक्तिमत्व आपल्याला आज भेटणार आहे. तर त्यांना भेटण्यापूर्वी मी थोडंशा त्यांच्याबद्दल बोलते की 2013 ते 14चा काळ असेल. कार्यक्रम पत्रिकेत सरांचं नाव दिसलं की आम्ही धावत सुटायचं की सरांना आम्हाला ऐकायचं आहे. आणि मला असं वाटतं की इच्छा पण व्हायची की त्यांच्याशी बोलायचं, पण कसा संवाद साधायचा हा थोडासा प्रश्न आमच्यामध्ये मनामध्ये निर्माण व्हायचा की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण कसं काय बोलायचं. त्यानंतर मीही गझलच्या प्रांगणात उतरले आणि सरांचे माझे बरेचदा कार्यक्रम सोबत झाले. त्यावेळेस सरांचं ते बोलणं, समजून सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या आणि सरांचं जेव्हा आम्ही सोबत राहणं, जेव्हा बोलणं हे जेव्हा ऐकलं, तेव्हा असं वाटलं की एवढं मोठं व्यक्तिमत्व असून एवढं साधं कसं काय. आणि लक्षात आलं की जिथं ज्ञान आहे तिथं नम्रता आहेच. आणि अशाच या नम्रतेला, त्यांच्या त्या अनुभवाला, त्यांच्या त्या मोठेपणाला आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मी आज मला असं वाटतं की त्यांच्याच ओळीनं मी त्यांना आज इथे या मंचावर आमंत्रित करते आहे. तर बघा, तुम्हाला ही उत्सुकता लागलेली असेल की एवढं मी वर्णन केलं तर ते व्यक्तिमत्व आहे तरी कोण. त्यांच्या जेव्हा ओळी मी इथं सादर करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमकं ते व्यक्तिमत्व आहे कोण. तर माझ्याकडेच काहे बघतो गुलाब आहे, माझ्याकडेच काहे बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे, माझ्याकडे राहाया येतात फुलबागा, जाहीर सांगतो मीही नवाब आहे, जाहीर सांगतो मीही नवाब आहे. तर असं हे व्यक्तिमत्व आज यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे, त्यांच्याशी आपल्याला हितगुज करायचं आहे, त्यांचा परिचय आपल्याला जाणून घ्यायचा आहे, त्यांचं एवढं मोठं होण्यामागचं स्ट्रगल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मी या मंचावर त्यांचं सहर्ष स्वागत करते. नमस्कार मभा सर. मला असं वाटतं आहे की आपण या मंचावर आलत आणि आम्हाला सर्वांशी आज तुमचा परिचय, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमचं जे मोठेपण आहे ते आम्हाला जाणून घेण्याचं आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारेल की इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं. कविता, अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे आणि ते म्हणजे तू मुलाखत माझी घेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागर कवितेचा या उपक्रमाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि माय मराठीची सेवा अशाही प्रकारे करता येऊ शकते याचा उत्कृष्ट वस्तुपाठ या संस्थेने निर्माण केलेला आहे. त्याबद्दल मी अर्चनाजी, त्यांचा मुलगा पार्थ आणि तुम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सांगतो एक आनंद प्रवास आहे हा, आणि ही आनंद यात्रा तुमच्या सगळ्यामुळे समृद्ध होत चाललेली आहे. त्यामुळे तुला धन्यवाद. धन्यवाद बाबा. सर्वप्रथम मी आपलं बालपण आणि आपलं जे 1ली ते 10वीपर्यंतचा जो प्रवास आहे, तुमचं बालपण आहे, तुमचे आईवडील यांच्याबद्दल जाणून घ्यायला आमच्या रसिकांना नक्कीच आवडेल. फार चांगलं प्रश्न विचारला. बालपणाच्या ओढून काढून आठवणी सांगण्यापेक्षा एक कविता सांगतो. आठवून आठवेना मला माझे बालपण, आठवून आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण, शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, तेव्हा माझ्या मनावरी दौतशाहीची सांडते. आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, आईनं उन्हाच्या भरात गेले माझे बालपण, त्याची अजून करते वेडी बाभळ राखण, त्याची अजून करते वेडी बाभळ राखण, रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्दनामराई. आई धरणी सारखी बाळ अंकुरासारखे, आई धरणी सारखी बाळ अंकुरासारखे, आणि पित्याचे आयुष्य
सूर्यप्रकाशासारखे. क्या बात आहे, क्या बात आहे. परवा गावाला गेलो होतो आणि बहिणी भेटायला आल्या. कशा वाटल्या बहिणी? नद्यांसारख्या बहिणी, बाप सह्याद्रीचा कडा. नद्यांसारख्या बहिणी, बाप सह्याद्रीचा कडा. धरित्रीच्या वजनाचा आई रुपाया रोकडा. धरित्रीच्या वजनाचा आई रुपाया रोकडा. निळ्या डोंगरांची, मगाशी वडिलांविषयी बोलणं झालं, निळ्या, माझे वडील मला आठवले, तुला धन्यवाद. निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला, म्हणजे विंध्य, सह्याद्री, सातपुडा, आल्प्स, गिरनार, काय असेल ते खूप नावं आहे, पण निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला. त्याच्या संतापाचे कढ आले चैत्रा वैशाखाला. त्याच्या संतापाचे कढ आले चैत्रा वैशाखाला. आता आमच्याकडे तर एक फॅशनच आहे, जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती. जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती. माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती. माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती. एक 2-3 पिढ्या आपण मागे गेलो तर सगळ्यांचे वडील हे सारखेच होते, सगळे अयशस्वी होतेच, ते काय फार सक्सेसफुल माणसं नव्हती. तर दिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. दिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. दिला आयुष्याने दगा, बाप वाघापुढे उभा. त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मोभा. त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मोभा. आता माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. आता कोणी बोलवा, मी येतो, मी काय आता दुर्मिळ नाहीच आहे. जेव्हापासून वडील गेले तेव्हापासून कुणी बोलवलं तर मी कार्यक्रमांना येतो. माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. बापासारखा माणूस नाही भेटला कवीला. बापासारखा माणूस नाही भेटला कवीला. हे बालपण म्हणजे आपलं कुटुंब. अतिशय सुंदर असं तुम्ही तुमचं जे बालपण आहे तुम्ही कवितेच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमच्या वडिलांचं जे मोठेपण, आईचं जे मोठेपण तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलेलं आहे. अतिशय सुंदर. आणि एक वडिलांचं जे वर्णन तुम्ही तुमच्या कवितेत केलेलं आहे तर खरोखर मन भरून आलेलं आहे. तर मला सांगा, कविता तुमच्या आयुष्यात कधी आली, म्हणजे लिखाण कधी चालू केलं तुम्ही? तसं काही आठवत नाही, पण साधारणतः मी 10वीला असताना मी पहिली कविता लिहिली आणि तेव्हापासून मला याचा लळा लागला आणि खूप हे काहीतरी वेगळं आहे. आणि तेव्हापासून मी लिहित गेलो, म्हणजे शाळकरी वयापासून मी लिहित गेलो. म्हणजे वारसा हक्क असा नाही आहे कवितेला, म्हणजे बिलकुल घरात नाही. कोणी लिहितं वगैरे असं काही नाही आहे. फक्त आईच्या ज्या काही ओव्या होत्या पहाटे मी ऐकायचो, त्या तेवढ्या मात्र झिरपलेल्या आहेत अंतःकरणात. आणि त्या अंतःकरणात झिरपलेल्या ओव्या, मला असं वाटतं की ती त्याचंच आता प्रगटीकरण असावं, फक्त ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येते बाकी. आणि ती जी पहिली कविता तुम्ही लिहिली त्यावेळेस मनात असे काय विचार होते आणि कविता कशी काय सुचली तुम्हाला ती पहिली कविता लिहायला? ती तुम्हाला आठवते का? ती पण ऐकायला आम्हाला. मुळात कविता म्हणजे विचार नाही, कविता म्हणजे अविचार आहे. कारण ती जी प्रकटते ती विचार घेऊन प्रकटत नाही, ती प्रकटल्यानंतर विचार करावा लागतो. तर ती पहिली जी कविता होती ती का कोण जाणे, पण ती अशी फारशी काय आठवत नाही, पण तिचे काही शब्द आठवतात की आकाश अंबरी, म्हणजे एका चांदणीवर मी लिहिलेली कविता आहे. आणि मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला ध्रुवतारा आहे ती चांदणीमध्ये, आणि तिच्यावरची कविता आहे. आणि मग मी तिला सांगतो आहे की येऊ नको आवनी चंद्रिका साजणी, नातरी होशील उल्का,
हा शाप तुला का दुष्टविधीने कसा बरे दिदला. मीच येईन गे अंबरा सांडुनी देहा नश्वरा. करशील ना पण तुझ्या प्रीतीचा मजवर मारा सारा. तेव्हा 10वीला लिहिलेली कविता आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. 10वीपासून ते आत्तापर्यंत सातत्यानं तुमचं हो, लिखाण चालू हो. आहे. आणि मग हे गझलचा नाद कसा काय लागला? गझलचा छंद कसा लागला तुम्हाला? गझल लिहावं असं का वाटलं? कसं होतं की कविता फार चांगला प्रश्न आहे की गझल मुळात गझल जी आहे ते कवितेचंच एक अंग आहे, कवितेचीच एक शाखा आहे. आणि फक्त एक आहे की गझल लिहिणं हे मला आवडू लागलं कवी सुरेश भटांमुळे. कारण कवी सुरेश भट मला एकदा असं म्हटलं, मी नागपूरला होतो तेव्हा, त्यांनी माझी वही पाहिली. त्यांना असं दाखलं की म्हणजे तोपर्यंत मी कवितेचा जाणीवेनं विचार केलेला नव्हता, पण त्यांना दाखवली मी वही. माझ्या कवितेच्या वहीचं नाव होतं बर्बाद कविता. त्यावेळच्या फॅशनप्रमाणे बर्बाद कविता वगैरे, कफल्लकाच्या कविता, त्यात खूप इंटरेस्ट वाटायचा लोकांना. पण मग ती बर्बाद कवितेच्या वहीवर त्यांनी पेन घेतला आणि तिथे आबाद कविता असं लिहिलं सुरेश भटांनी. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे मी आबाद झालो. कारण ते मला म्हटले, मभा तू एक अजगर आहेस हे तुला पण माहीत नाही, तर तू यापुढे गझल लिहिली पाहिजे, चांगली गझल लिहिली पाहिजे. आणि गझलचं जे काही टेक्निकल आहे आणि तेवढं त्यांनी मला शिकवलं किंवा सांगितलं. आणि मग हा प्रवास पुढे सुरू झाला. आणि मुख्य म्हणजे गझल लिहिणाऱ्या कवीची मनोवृत्ती ही वेगळी असते. त्यात गझलियत आहे, त्यात एक वेगळी मस्ती आहे, त्यात रंगणं नाही तर मस्ती आहे त्याच्यामध्ये. ती एक नशा आहे आणि ती नशा मला वाटतं माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी गझल लिहायला लागलो. म्हणजे गझलेच्या बाबतीत सुरेश भट तुमचे गुरु होते? नाही, हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तू अत्यंत चांगला प्रश्न विचारला. आणि सुरेश भट माझे गुरु नव्हते. त्यांच्याही पूर्वी आधी मी कविता लिहितच होतो. पण सुरेश भटांनी मला गझलेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं. बरं, सुरेश भट हे नुसतेच मार्गदर्शक होते, म्हणजे एक तर ते माझे हितचिंतक होते, ते माझे मार्गदर्शक होते, फक्त ते माझे गुरु नव्हते. कारण त्याच्याहीपेक्षा मोठं म्हणजे सुरेश भट हे माझे उस्ताद होते. जसा तालमीमध्ये उस्ताद असतो तो कुस्त्या कसा करायचा शिकवतो, तसं त्यांनी मला शिकवलेलं आहे. त्यांनी मला उस्ताद काय असतो आणि त्याचा मल्ल काय असतो, तर हा संबंध तसा आहे. गुरु हा शब्द मराठीमध्ये बदनाम झालेला शब्द आहे. हा खोटारडेपणा आहे. म्हणजे एखाद्याची परंपरा आपण मान्य करू शकतो, हे परंपरा आहे ही ते, पण आपल्याकडचे लबाड लोक तो शिक्का उठवायला तयार असतात. मोठ्या माणसाचं उद्या तू जर म्हटली की मी अगदी यांच्या सहवासात होते यांच्यावर, तर ते लगेच म्हणतात ते तुझे गुरु होते का? कारण त्या गुरु ही परंपरा मराठीमध्ये बदनाम झालेली आहे, पण उस्ताद ही परंपरा बर्बाद झालेली नाही. अनेक चांगल्या लोकांचे उस्ताद होतेच पूर्वी देखील, आणि ती माणसं सांगायची की हे असं असलं पाहिजे तसं. पुढे मात्र त्याचा प्रवास स्वतंत्रपणे सुरू होतो. एखादा माणूस निमित्त मात्र असतो, तो काही तुमचं हे नव्हे. आणि जे लोक माझ्याकडून देखील थोडेफार म्हणतात की बाबा तुमच्यामुळे झालं, मी म्हणतो अजिबात नाही, मी फक्त निमित्त मात्र असतो. ही परंपरा आहे, ही आनंद यात्रा आहे. याच्यामध्ये म्हटलं असेल तुम्हाला एखाद्या वेळेस चांगलं, जे चांगल्याला चांगलं म्हणणं, ही खरं म्हणजे परंपरा आहे. कारण गुरु ही परंपरा मी मान्य करायला तयार नाही, शिष्य ही परंपरा मान्य करायला तयार नाही.
त्यामुळे माणसं खुशी होतात असा माझा अनुभव. नक्कीच खूप छान उत्तर होतं तुमचं. मला असं वाटतंय की गुरु म्हणजे तुम्ही मान्यच करत नाही, गुरु ही नाही. संकल्पनाच तुम्हाला मान्य नाही आहे, स्ट्रिक्टली नाही. म्हणजे एक मार्गदाता. हां, मार्गदाता आहे, शिक्षक आहे. एखाद्याला सहज सांगितलं, कारण कोणीही सर्वज्ञ नसतो. आणि तुकारामाने सांगितलेलं, तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं की की जसा पाऊस पडतो तसं आपण पाऊस पडल्यासारखं आपण आपलं काही जे मनोगत असेल ते सांगत जावं, पण ते शिष्य करू नये, गुरुने शिष्य करू नये. आणि ते काही पाऊस काही बघत नाही की याच्या डोक्यावर पाऊस पडला आणि त्याच्या डोक्यावर वगैरे. तर तुम्हाला जे माहीत आहे ते तुम्ही मुक्त हस्त देणे, कारण त्यांचा प्रत्येक पिढीला किंवा कुणाला तरी मार्गदर्शक कुणाचा कोणी असू शकतो, पण गुरु नाही. अगदी बरोबर. तर आता मोठ्या मोठ्या संगीतकारांसोबत पण तुमच्या म्हणजे संवाद झालेला आहे, तुमच्या बऱ्याच रचना म्हणजे संगीतबद्ध झालेल्या आहे. तर एवढ्या मोठ्या मोठ्या समजा पांचाळ सरांसोबत, तर हा अनुभव तुम्ही कसा अनुभवला, तुम्हाला कसं वाटलं आहे नेमकं यांच्याशी काम करताना? आणि तुमच्या कविता जेव्हा लयबद्ध झाल्या, संगीतबद्ध झाल्या तुमच्या सादरीकरणात, आणि जेव्हा लयबद्ध झालेल्या त्या तुमच्या कविता किंवा गझल तुम्ही ऐकल्या, त्यामध्ये काय फरक होता आणि तो अनुभव तुमचा कसा होता? पहिली गोष्ट म्हणजे मला फार मोठ्या संगीतकारांचा सहवास मिळाला. गजानन वाटवे, राम कदम, नंतर भीमराव पांचाळे, नंतर अच्युत ठाकूर, चंद्रशेखर गाडगीळ, रोशन सातारकर, ही वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आणि वेगवेगळे फॉर्म्स. त्यामुळे मला लिहिता आले, कारण त्यांची ते त्या प्रकारची. आणि मुख्य म्हणजे ते खरोखरच असा कालखंड होता की मी फार छोटा होतो त्यावेळेस आणि अवेलेबल होतो या सर्वांना, कारण हे ज्येष्ठ होते. आणि ते मला म्हणायचे, मग बघ बरं तू कविता करतो तर हे होईल का. तर त्याप्रमाणे काहींच्या अपेक्षा देखील होत्या आणि काही म्हणायचे तुला हे जमणारच नाही. तर असेही अनुभव आले. काहींनी मी एक ओळ म्हटली ती लगेच चाल लावून ती व्हायची. आणि मुख्य म्हणजे याचा आनंद वाटायचा. आपली कविता स्वरबद्ध होते, फक्त ही कविता स्वरबद्ध होताना शब्दांचं सौंदर्य उलगडलं पाहिजे. नाहीतर कधीकधी नुसती कवीने सांगितलेली कविता श्रेष्ठ होते. म्हणजे असं काही नाही, मुळात तुमचा कवी हा मुख्य भाग आहे. संगीतकार यांचं तर महत्त्व आहेच, पण तुम्ही आधी स्वतः कवी असणं महत्त्वाचं आहे. बरं, बऱ्याच महाविद्यालयामध्ये तुम्ही शिक्षकांना व्याख्याते म्हणून तिथे तुम्ही जाता आणि मुलांसोबत संवाद साधता. तर तो विषय कोणता असायचा त्यावेळेला, जेव्हा की आताही तुम्ही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता, तर नेमकं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन असते तुमच्याकडून? माझ्याकडून मार्गदर्शन असं काही नाही, पण ती एक हसणं, खिदळणं, एन्जॉय करणं अशी ती मैफिल असते. मी डोक्याला ताप करून घेत नाही आणि दुसरीच्याही डोक्याला कधी ताप देत नाही. म्हणजे मुलाखत असो किंवा कॉलेजचं व्याख्यान असो किंवा प्रिन्सिपॉल सगळे बसलेले असताना त्यांना एखादं हे असो, लेक्चर द्यायचं असो, मी स्वतःच्या डोक्याला ताप करून घेत नाही. कारण जे सुंदर आहे, जे चांगलं आहे, जे मनापासून सांगायचं वाटतं ते सांगत गेलो. त्यामुळे ते लोक एन्जॉय करत गेले, ते त्याचा एक भाग होत गेले. म्हणजे मुख्य म्हणजे आपण ज्या कार्यक्रमाला जातो किंवा जिथे जातो तिथले लोक आपल्यात सहभागी झाले पाहिजे. म्हणजे आता आपल्या मुलाखतीत देखील हे लोक सहभागी झाले पाहिजे, तर ते यश आहे, नाहीतर यश नाही. म्हणजे आपण काय संवाद साधतो ते प्रत्येकाला लहानापासून तर मोठ्यापर्यंत समजल्या गेला पाहिजे. आणि ते विषय तुमच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांसमोर जेव्हा व्याख्यान तुम्ही करत होते तेव्हा ते विषय असायचे. नक्कीच. तर धर्मशाळा, वाहवा आणि दुनिया ह्या कविता संग्रह तुमचे खूप प्रसिद्ध झालेले आहे, खूप गाजलेले आहे.
त्यामधल्या बऱ्याच कविता संगीतबद्ध वगैरे झालेल्या आहे, बऱ्याच लोकांनी सादरीकरणसुद्धा केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या निवेदनात सुद्धा त्यामधल्या काही शेर, काही चारोळ्या असतात. तर ह्याच्या मागची प्रेरणा काय होती? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे 3 कविता संग्रह आहेत. मला पहिला कविता संग्रह 96 साली आला, 1996 साली, धर्मशाळा. धर्मशाळेची एक फार चांगली गंमत आहे की धर्मशाळा हा वपू काळेंनी संपादित केलेला संग्रह आहे. प्रस्तावना त्यांचीच आहे आणि मी नेहमी लोकांना सांगतो की ही प्रस्तावना वाचू नका, कारण त्याच्यात मभाचं भलेपण जास्त आहे, त्यापेक्षा ते वपूंचं भलेपण जास्त आहे. ते काही नाही, तर तुम्ही डायरेक्ट कविता वगैरे वाचायला थोडा, कारण त्या भल्या माणसाने एका कवीचा परिचय करून द्यावा, कारण ते फार रसिक होते. आणि मग त्यांनी ती धर्मशाळा संपादित केली आणि तिचं प्रकाशन झालं. त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार आपल्या विलासराव देशमुखांच्या हस्ते मिळाला. आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की अरे बाबा, मी लिहितो आहे त्याचं कुठेतरी सार्थक होतं आहे. आणि मग मला माझा रस्ता सापडला. म्हणजे वपूंनी माझ्या आयुष्यात 2 व्यक्ती आल्या. वपूंनी मला म्हणजे सुरेश भटांनी मला लिहितं केलं आणि वपूंनी मला बोलतं केलं. तर ह्या दोघांचं सहभाग, यांचं मार्गदर्शन, यांचा सहवास माझ्यासाठी फार मोठा होता. धर्मशाळा ही म्हणजे टायटल द्यावं असं का वाटलं तुम्हाला, की त्या कवितांना वगैरे, की धर्मशाळाच हे टायटल द्यावं? धर्मशाळा याचा आणि धर्माचा काही संबंध नाही. धर्मशाळा म्हणजे सराय म्हणजे जिथे लोक येऊन राहतात, त्याचं असा अर्थ नाही. म्हणजे प्रत्येकजण आपला येतो, नंतर आपला परत निघून जातो. त्यामुळे ही जग ही एक धर्मशाळा आहे. काही कारणासाठी माणसं येतात, चांगले येतात, वाईट येतात, काही कुटुंब येतात आणि त्याचा प्रत्येक स्टँडर्ड जे कडवं आहे, त्यातला जो अनुबंध आहे तो मला एक प्रवासी वाटतो, म्हणून त्याचं नाव धर्मशाळा केलं. आणि त्याला बऱ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला, छान, म्हणजे बरेच पुरस्कारसुद्धा त्या तुमच्या धर्मशाळा या कविता संग्रहाला मिळाले. कविता पुरस्कार वगैरे मी काही मानत नाही, फक्त मी सोपं लिहिलं आणि सोपेपणाला मिळालेली दाद हा मी पुरस्कार समजतो. सध्या पुरस्कारांचं ते सगळ्या म्हणजे वेगळं रूपांतर झालेलं आहे, त्यामुळे पुरस्कार हा शब्दच नको आहे तुम्हाला? नाही, आवश्यकता नाही त्याची. मला मभा चव्हाण हा कवी आहे हे सांगण्यासाठी कुठल्या पुरस्काराची आवश्यकता असू नये. त्याचं कुठल्या विद्यापीठाला हे लागलं आहे याची आवश्यकता असू नये. त्यांनी कोणत्या चित्रपटासाठी लिहिलं आहे याची आवश्यकता असू नये. मभा चव्हाणांनी काय लिहिलं आहे हा त्याचा क्रायटेरिया असावा, दुसरा असू नये. तर आत्ता तुमचे 2 मला वाटते कविता संग्रहच ना, पुण्याचा कवी आणि शहर पुण्याचा कवी. हां, तर त्याच्या मागची आता संकल्पना काय आहे, शहर पुण्याचा कवी? फार चांगला. आणि एक कविता ऐकत होता की शहर पुण्याचा कवी. बऱ्याच लोकांना, म्हणजे आपल्या साहित्यातल्या लोकांना उत्सुकता आहे, आवाजवी उत्सुकता आहे की हे टायटल कसं काय दिलं. कारण उर्दू साहित्यिक, हिंदी साहित्यिक या लोकांच्या मैफिलीचा मी काही ठिकाणी अध्यक्ष होतो, मुंबईपासून वगैरे. आणि मभा चव्हाण है पुणे शहर के शायर आहे, हे पुणे के शायर आहे असं म्हणून ते परिचय करून द्यायचं माझे. आणि मग तेच टायटल मला छान वाटलं, शहर पुण्याचा कवी. त्याचं मी फक्त भाषांतर केलं. हे मला नॉन मराठी माणसांनी दिलेलं आहे, शायरांनी दिलेलं टायटल. हे पुणे शहर के शायर आहे म्हणून त्या याच्यामध्ये आता शहर पुण्याचा कवी. कारण कैक वर्ष
काय ते 20-30 वर्ष झाली असतील. मी सतत पुणे शहराचं प्रतिनिधित्व करतो आहे दुसऱ्या भाषांमध्ये जे काही संमेलनं होतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यावरची एक कविता ऐकवतो तुला. कविता अशी, आता खरं म्हणजे मी ह्या 1974 साली हडपसरला येतो. तेव्हा हडपसर हा परिसर वेगळा होता आणि माझ्या कॉलेजची एक मैत्रिणी इथे राहायची. त्यामुळे मी सायकलवर यायचा तिथून डेक्कनवरून वगैरे. तर त्यावेळेस हां, आणि त्यावेळेस मला म्हणजे हे कसा परिसर कसा आला. तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्यासारखी मस्त कविता जगण्यासाठी हवी. तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्यासारखी मस्त कविता जगण्यासाठी हवी. कमाल आहे गडे गालावर लाज पाखरू उडे पाय ग उंबरठ्याला आडे, पायरी निखळली लालडे, अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग, तुझ्यासारखा तुझा इलाखा कुठेच नाही वाट ग. शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा, शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा, मनात उरला फक्त तेवढा तुझ्या रुईचा मदन केवडा, मनात उरला फक्त तेवढा तुझ्या रूपाचा मदन केवडा. काही गंमत अफलातून उफाळले तुफान ज्वानीतून निथळले दवही पानातून, जुईच्या नाजूक देठातून जुईच्या नाजूक देठातून, कळ्यांच्या कवळ्या ओठातून कळ्यांच्या कवळ्या ओठातून, फुलांच्या फुलत्या श्वासातून फुलांच्या फुलत्या श्वासातून, घनांच्या घळघळ डोळ्यातून घनांच्या घळघळ डोळ्यातून, नदीच्या खळखळ पात्रातून नदीच्या खळखळ पात्रातून, हवेच्या सळसळ येण्यातून हवेच्या सळसळ येण्यातून, उन्हाच्या पिवळ्या रानातून उन्हाच्या पिवळ्या रानातून, नभाच्या निर्मळ पाण्यातून नभाच्या निर्मळ पाण्यातून, निघाली वीज एक नाहून नभाच्या निर्मळ पाण्यातून, निघाली वीज एक नाहून, भेटली मभालाच येऊन भेटली मभालाच. अतिशय सुंदर. आणि नक्कीच या कविता संग्रहाचं म्हटलं सर्वांनाच एक आतुरता आहे की हा कविता संग्रह कधी येईल आणि आम्हाला कधी वाचायला मिळेल. नक्कीच स्वागतच होईल. आणि मभांची गाथा हा एक कविता संग्रह आहे की लेख आहे, काय आहे मभांची गाथा, त्यावर काय सांगाल तुम्ही? हा अभंग स्वरूपातलं हे लेखन आहे. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली ती उत्कृष्ट कलाकृती. हां, फक्त एक आहे की निर्भय माणूसच फक्त ती वाचू शकतो. तसा भित्रा माणूस किंवा ज्याच्यावर माणुसकीच्या शिवाय जे संस्कार असतील स्टेटसचे, धर्माचे, जातीचे, पंथाचे, त्याने त्याच्या भानगडीत पडू नये. कारण निर्भयपणा हा त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जपलेला आहे. तर अशी ती मभाची गाथा म्हणजे तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. तिचं जे काय व्हायचं ते झालं. तिच्यामध्ये तुकाराम कधीतरी कुठेतरी दिसतो आणि बाकीचं जास्त दिसतं. तसंच ज्ञानेश्वरीचं देखील आहे. आणि याचा कुठेतरी चिकित्सक अभ्यास झाला पाहिजे. मग ते बाकीच्यांचं जाऊ द्या, ज्ञानेश्वर तुकाराम जाऊ द्या, ते तर मोठे होतेच, पण मभा चिकित्सक लिहू शकेल का? म्हणून मी माझी चिकित्सा करत, माझ्या आयुष्याची चिकित्सा करत ही गाथा लिहिलेली आहे. तर प्रकाशन संस्था पण तुमची आहे पृथ्वीराज. ती नावाला आहे, तिचं काम दुसरेच लोक पाहतात, तिचं मी फक्त मार्गदर्शक आहे. तर सध्या जे मला वाटतं बाबा खूप महत्त्वाचं असं मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्याची जी राजकीय जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती आहे,
तर आपल्या म्हणजे साहित्यिकांची काय भूमिका असायला पाहिजे? खरं म्हणजे आता या विषयावर माझं मत अत्यंत रोखठोक आहे की ज्या प्रमाणामध्ये निर्भयता पाहिजे ती मला दिसत नाही. मला वाटतं की आता ह्या राम जन्मभूमीच्या चोरी संदर्भात मी लिहिलंच आहे. अनेक राजकीय याच्यावर मी लिहिलेलं आहे. म्हणजे डे टू डे जी शायरी आहे त्याच्यावर शायराने लिहिलं पाहिजे. जर तो नुसती पानं फुलं वगैरे करत बसला तर तो होऊ शकत नाही. आपण आपल्या आयुष्याला, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण दाद दिलीच पाहिजे. आपण निदान आपल्या हातात लेखणी आहे, आपण निर्भयपणाने लिहिलं पाहिजे. आपण केवळ गोडचेपेपणाने काही लिहू नये. आणि ते साहित्य असत नाही. जे भीतभीत लिहिलेलं साहित्य असतं ते कधीही अंकुरित होत नाही. आणि हे वांझोटे साहित्यिक हे मराठीला नाही नसले तरी चालतील, त्यांचा काही उपयोग नाही. मग तो अखिल भारतीय संमेलनाचा एखादा अध्यक्ष असो किंवा परिषदेचा कोणी मोठा असो किंवा कुठल्याही महामंडळाचा असो, त्याची मराठीला आवश्यकता नाही. मराठीला आवश्यकता निर्भयपणे लिहिणाऱ्या माणसांची आहे. मग तुमचा तो मला एक शेर खूप आवडतो की ज्ञानदेवा कसे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाराला कुठले जात नाही. तर हा जो शेर होता त्यावेळेस तुमच्या मनात म्हणजे तो लिहिताना काय होतं नेमकं? भक्ती हा विचार मनात होता की जात हा विषय मनात होता तुमच्या? मुख्य म्हणजे तो शेर त्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर मी त्याचा विचार केला की ह्या बाकीच्या गोष्टी तकलादू आहेत. विठ्ठल हा लोकदेव आहे आणि त्याला कुठल्या साच्यामध्ये अडकू नये. म्हणून ओळी अशा आहेत त्या की ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, कोणताही वेदरेडा गात नाही, कोणताही वेदरेडा गात नाही, ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, कोणताही वेदरेडा गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला स्वतःची जात नाही. मला हे सांगायचं आहे की विठ्ठल किंवा कुठल्याही याला जात लावू नका, धर्म लावू नका. आणि आज जो दूषितपणा आहे त्याला काही कोणाचा म्हणजे भ्यायचं काही कारण नाही. हा विषमतेच्या विरुद्ध लिहिलेला शेर आहे आणि तो निर्भयपणे आला, जसा आला तसंच आहे. त्याच्यावर अनेक जरी टीका झाल्या, काही झाल्या असल्या तरी मी त्याला काही जुमानत नाही. फार चांगल्या शेरची तू आठवण केली. तुला कविता तुला धन्यवाद म्हणावं. मला तो तुमचा शेर पहिल्यापासून आवडतो आणि माझ्या बऱ्याच निवेदनात मी तो घेत असते. खरोखर असं लिखाण मभाचंच असेल, बाकी नाही कोणी लिहू शकत असं. तर आज लिहिलं पाहिजे माझं तर म्हणणं नाही, पण तेवढी वैचारिकता, तेवढी जी आहे वैचारिकता. सांगू का, माझं पसायदान असे, माझ्याहून कुणीतरी मोठा झालाच पाहिजे. म्हणजे मी काही स्वतःला मोठा समजत नाही. माझ्याहून कोणीतरी मोठा झालाच पाहिजे, माझ्या त्याला मोठेपणा आता संपला पाहिजे, तो तुझ्याकडे आला पाहिजे. बोल. ते हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आता नवोदित कवी जे लिहितात बाबा सर की खूप छान लिहितात, पण तरीही त्यांनी म्हणजे कुठल्या विषयाला धरून आता लिखाण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे कवीला कुठलाही विषय वर्ज्य नाही. ज्या विषयावर तुम्ही लिहाल त्या विषयावर मनापासून लिहा, निर्भयपणे लिहा. आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा नको, त्याच्यामध्ये प्राचारकीपणा नको. कारण बरेच लोक कविता लिहायला येतात की एखाद्या पार्टीचा प्रचार करायला येतात हे कळत नाही. जेव्हा कविता पोज घेते, कविता एखाद्या गोष्टीचा पक्ष घेते, धर्माचा पक्ष घेते, राजकारणाचा पक्ष घेते, पॉलिटिकल पार्टीचा पक्ष घेते किंवा ती विषम म्हणजे समतेच्या विरुद्ध उभी राहते, तेव्हा ती कविता असत नाही, तो फक्त एक सांगाडा असतो.
तर तुम्हाला एवढे समजा आता पुरस्कार नाही म्हणत मी, सन्मान मिळाले, तुमच्या कवितेला एवढा सन्मान मिळाला, तुमच्या लिखाणाला एवढा आदर मिळाला आहे, तर त्यापैकी म्हणजे सर्वात जवळचा असं तुम्हाला काय वाटलं? यशवंतराव चव्हाण स्मृती किंवा पुरस्कार नाही म्हणत आता मी, सन्मान म्हणते, कुसुमाग्रज स्मृती सन्मान आहे. पहिली गोष्ट म्हणजे कविता ही फार चांगली गोष्ट आहे की पुरस्कार कुणाला आवडत नाही, मलाही आवडतात ते, पण तो आयुष्यातला फार मोठा भाग नाही. आयुष्यात तुम्ही काय लिहिता आणि तुम्हाला जी दाद मिळते ही दाद खरा पुरस्कार आहे असं मी समजतो. म्हणजे या सन्मानापेक्षा ही मला दाद, मन मोकळी दाद आणि निर्भय दाद, मनापासून दिलेली दाद मला जास्त आवडते. आणि लोकांनी मला थोडंसं जे काही ओळखायला वगैरे सुरुवात केली ती या म्हणजे अशी मन मोकळी दाद दिली, त्याच्यावरूनच मला जास्त बळ मिळालं, 12 हत्तीचं बळ मिळालं. तुला एक गंमत सांगतो की दाद देण्याचे प्रकार असतात. काही लोकांची दाद कशी असते की शाबासकी शिव्यांसारखी त्यांनी दिलेली, बरं का, शाबासकी शिव्यांसारखी, रसिकता घुम्यासारखी. हां बरं मग बरं लिहितोय. शाबासकी शिव्यांसारखी, रसिकता घुम्यासारखी, त्यांनी दिलेली दाद आजाराच्या दम्यासारखी. मला अशी दादेची अपेक्षा नाही. मला हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत मिळणारी दाद हवी, एवढी लांब लचक आणि उंचपरी दाद हवी. मला आरोग्य संपन्न दाद हवी. मला पवित्र दाद नको. मला पवित्र दादचा मला काही उपयोग नाही. मला धार्मिक दाद नको, मला राजकीय दाद नको. मन मोकळेपणाने दिलेली दाद मला आवश्यक आहे. तुमच्यासारख्यांनी दिलेली दाद मला आवश्यक आहे. तुला धन्यवाद. हां, नक्कीच. खूप छान, खूप छान संवाद आपले चाललेला आहे. बरं मला सांगा बाबा, हे आमच्यासाठी आता जे आम्ही नवीन कवी आहेत त्यांच्यासाठी सांगा की आपली एखादी कविता किंवा एखादी गझल आपण लिहिली समजा, तर त्याचं परीक्षण आपणच करावं की लोकांकडून त्यांचं परीक्षण व्हावं? आता बऱ्याच बाबतीत चाललं की मी त्यांना पाठवली, मग त्यांनी मला परीक्षण करून दिलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता. तर मला तुम्हाला एवढं विचारायचं आहे की कविता असो या गझल असो, त्याचं परीक्षण आपण स्वतः करावं, कसं करावं, याच्यावर तुमचं मार्गदर्शन मला हवं. चांगला प्रश्न आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपली कविता आपण लिहून मोकळं व्हावं. दुसरी गोष्ट म्हणजे ती कविता, आपलीच कविता आपल्याला जर परत परत वाचावीशी वाटली तर ती कविता चांगली झाली. नंतर त्याच्यात एडिटिंग करावं. म्हणजे 10 शेर आहेत तर त्यातले जर समजा 4 असतील, 2 चांगले असतील तर ते 2च ठेवावे. एखादी ओळ चांगली असेल तर ती एकच ओळ ठेवावी, बाकीचे सगळे काट करून टाकावे. आणि हे जेव्हा आपण हे करतो म्हणजे स्वतः प्रयत्नाच्या भूमिकेनं त्याच्याकडे बघावं. कारण कविता हा एडिटिंगचा विषय आहे. आकाशातून फार थोडं पाणी बाहेर पडतं, पण बऱ्याच वेळा नदी नाल्यांचं जे काही साठवलेलं पाणी असतं, मानवनिर्मित बंधारे असतात, ते शेतीला उपयोगी पडतात, त्याचाही उपयोग होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट वरून पडत नाही, तर आपली मेहनत, मनाला देखील मशागत लागते, कवितेला देखील मशागत लागते. आणि ही मशागत अशी करायची असते की थोडा आयुष्याला जीव लावा, तेही तुम्हाला जीव लावे. आणि आणखीन एक तो प्रश्न विचारला की दुसऱ्याला पाठवायचं त्याचं परीक्षण वगैरे. आता माझ्या बाबतीमध्ये माझा प्रयोग तुला सांगतो की मी ती लिहितो. माझ्या दृष्टीने जेव्हा ओके होते तेव्हा मी ती लोकांना ऐकवतो. पहिली गोष्ट म्हणजे जर त्याच्यामध्ये लोकांना पटकन अनुभवली, त्यांनी दाद दिली, तेवढे शेर ठेवायचे, बाकीचे कट करायचे. म्हणजे लोक हे माझे संपादक आहेत, लोक हे माझे परीक्षक आहेत. तुमच्या कवितेचं भवितव्य ही महाराष्ट्रातली कोट्यावधी जनता
तुमच्या कवितेचे समीक्षण करू शकते, परीक्षण करू शकते. एखादा टिकोजीराव प्राध्यापक करू शकत नाही, किंवा एखादा उच्च विभूषित असा त्याच्याशी काही घेणं नाही. एखाद्या पानटपरीवाल्यांनी मला म्हटलं, बाबा क्या बात आहे, ऐकवा एक कविता, तर ते मी हे समजतो, ते मी परीक्षण समजतो. म्हणजे कुठलंही लिखाण आपलं म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीनं चेक केल्यापेक्षा ते पब्लिकच्या समोर, लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे. आणि त्यांची दाद म्हणजे आपलं परीक्षण समजायचं. लोकांसमोर गेली पाहिजे. कुठलीही कला स्वांत सुखाय नसते, ही बंडलबाजी आहे, हा खोटारडेपणा आहे, हा तुमचं म्हणजे ही एक मिस्चिफ आहे की मी फक्त माझ्यासाठी लिहितो, मग कशाला ऐकवतो. तसंच नाही, आपण लोकांपुढे गेलीच पाहिजे. आपली कविता लोकांपुढे गेलीच पाहिजे. आपण लोकांमध्ये उतरलो पाहिजे. लोक आपल्याकडे येण्यापेक्षा आपण लोकांमध्ये जातो. आणि थोडंफार जे काही मला मिळालं असेल ते याच्यामुळे आहे की मी एक लोककवी आहे. ह्या बाकीच्या गोष्टी मी काही जुमानत नाही. मी कुठल्याही फॉर्मचं मला ॲलर्जी नाही. आत्ताच्या कवींमध्ये, साहित्यिकांमध्ये काय गुण असायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? तर याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडचा कवी हा पार्ट टाईम कवी आहे. कविता मी फुल टाईम कवी आहे. याचं कारण असं आहे की मला फारसे उद्योग नाही आणि मला जे काही थोडंफार अनुकूल वातावरण मिळालं त्याचं श्रेय मी अनेकांना देतो. आणि मुख्य म्हणजे कविता हे मिशनसारखं जगलं पाहिजे. तो पार्ट टाईम छंद नाहीच आहे. जर तुम्ही मनापासून एखाद्या क्षेत्रामध्ये मिशन म्हणून काम केलं तर तुम्हाला यश निश्चित आहे. कारण जाता जाता बाजाराचे जाता कविता झाली, ती ठेवली झाली, ऐकवली आणि आपली कविता ऐकवली, आपण निघून जायचं. तसं नाही, तुम्हाला ती मैफिल चढली पाहिजे. तुम्ही त्या मैफिलीमध्ये सहभागी झाला पाहिजे. तुम्ही त्या मैफिलीचा एक अंग झाला पाहिजे. तर मग हा प्रश्न येत नाही की प्रत्येक कवीने, माझं असं म्हणणं आहे की ही कविता लिमिटेड आहे, ही प्रादेशिक आहे, जागतिक नाही. माफ करा, मराठी कविता फारशी जागतिक झालेली नाही. याचं कारण कवी हे प्रादेशिक विचार करणारे आहेत. ते अरेबिक वाचत नाही, हिंदी वाचत नाही, उर्दू वाचत नाही, इंग्लिश वाचत नाही आणि त्या दृष्टीने अत्यंत गरीब आपल्याकडचे लोक आहेत. आपल्याकडच्या नवीन लेखनाला किंवा लिहू लागलेल्या माणसाला तुम्ही हे असंच लिहिलं पाहिजे असा संस्कार नाही करू शकत. तुम्ही हे देवादिकाचंच लिहिलं पाहिजे किंवा देवादिकाला काही बोललं नाही पाहिजे किंवा देवादिकाच्या विरुद्ध काही लिहिलं नाही पाहिजे, धर्माच्या विरुद्ध काही लिहिलं पाहिजे नाही पाहिजे. हे या मार्गातले अडथळे आहेत. तर हा अडथळा धर्म, जात, पंथ हे कवीच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. कवी हा प्रादेशिक नसतो, तो जागतिकच असतो. त्याने जागतिकच लिहिलं पाहिजे. मला असं सांगा, या दीर्घ प्रवासात तुम्हाला म्हणजे काही अशी ओढाताण झाली का? कधी कवितेला गेले आणि घरामध्ये त्या कवितेच्या माध्यमातून घरामध्ये कधी वाद झाले किंवा असा एक पर्सनली हा विषय आहे, तर असं कधी झालं का तुमच्या आयुष्यातनी? अगं, वाद तर रोजच होतात. मुख्य म्हणजे की घरामध्ये म्हणजे कार्यक्रमाला गेलो कधी आणि ट्रॉफी वगैरे नेली वगैरे, तर बायको म्हणते हे कशाला फळकूट आणलं आहे, त्यापेक्षा नोटा आणा की. ते बरोबर आहे, म्हणजे ती त्याला फळकूट म्हणते आणि तिचा आक्षेप आहे की तुम्ही हे जे जगताय वगैरे वगैरे, तर याचं कुठेतरी आर्थिक मोल झालं पाहिजे, आर्थिक त्याचं कुठेतरी त्याचं मोजमाप झालं पाहिजे. नाहीतर आपल्याकडचे लोक जनरली फार फुकटे आहेत, आपल्याकडच्या संस्था फुकटे आहेत. कवीचं फार चांगला विषय काढ, मी तर नेहमी सांगतो की कवीचं
हार्दिक अभिनंदन करण्यापेक्षा आर्थिक अभिनंदन करा. ही माझी स्लोगन आहे. कवीचं आर्थिक अभिनंदन करा, मग बघूया आपण. तर तशा पद्धतीने माझी बायको माझ्या खोडू नये. ती म्हणते की मी सर्व कवींच्या बायकांचं संमेलन घेणार आहे, फक्त त्याच्यात तुम्हाला बोलवणार नाही आणि सगळ्या बायकांचं आम्ही संमेलन घेणार आहोत. तिला म्हटलं फक्त अध्यक्ष मला करणं. ती म्हटली नाही मी होईल, पण तुम्हाला नाही करणार. तर ते बायकांची व्यथा बायकांना सांगू शकतील. कवीच्या बायकांचा विषय हा सेपरेट आहे. खूप छान आपली रंगत चाललेली आहे आणि मैफिल अशीच रंगत राहण्यासाठी एक असा वेगळा असा प्रश्न आहे की कवीने काल्पनिक जास्त लिहावं की वास्तववादी लिखाण असावं? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे काल्पनिक आणि वास्तववादी याच्यामध्ये फरक करता येत नाही. येत नाही. याचं कारण असं की तुम्ही लिहित आहे हे ह्या पृथ्वीवर कुठेतरी घडलेलं आहे, कुठेतरी पाहिलेलं आहे, कुठेतरी इमॅजिनरी आहे, त्याच्या अनुषंगानेच येते. एखादा डोंगर पाहिला तर त्यांनी कुठेतरी डोंगर पाहिलेला असतो. मग तो हिमालय पाहायचा की सह्याद्री पाहायचा हे कल्पनेला स्वातंत्र्य आहे, पण मुळात तो डोंगर आहे. आणि मग तो त्याचं प्रगटीकरण करणं आणि वास्तविक हे लिहिलंच पाहिजे. वास्तव हे महत्त्वाचं आहे. वास्तव हे जगणं आहे. आणि रोजचं जीवन चांगलं झालं पाहिजे. आपण चांगलं जेवलं पाहिजे, चांगली कपडे अंगावर असली पाहिजे, चांगलं भरपूर पैसा मिळाला पाहिजे. आणि एक दिवस चांगला जाणं, एक दिवस चांगलं जगणं म्हणजे एक कविता करण्यासारखं आहे. आणि अशी कविता व्हावी एवढीच विनंती. म्हणजे काल्पनिक पण लिखाणात असायला पाहिजे आणि वास्तविकता पण असायला पाहिजे, कारण कल्पना हे वास्तवतेचंच रूपांतर आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरं, मग आता हे बरेच अशा संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक असे कार्यक्रम राबवल्या जातात. पण आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की कविता आणि व्यक्ती, जो व्यक्ती समजा दर्जेदार लिहिणारा असेल आणि त्याचं साहित्य दर्जेदार आहे, पण त्याला म्हणजे त्याची परिस्थिती तेवढी नाही आहे, पण त्याला न्याय मिळतो आणि दर्जेदार साहित्यिकांना न्याय मिळत नाही. मग यावर तुम्ही काय बोलाल? खरं म्हणजे न्याय देणं हे काही तसं कोणाच्या हातात नाही. एखाद्या संस्थेने, पण ज्या साहित्यिक संस्था आहेत त्यांनी बाजारूपणा करू नये हा खरा मुद्दा आहे. चांगल्याला चांगलं म्हणावं एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आता काही काही संस्थांचे तर एवढे कार्यक्रमाचे रेकॉर्ड्स आहेत की ते जसं गर्दीमध्ये भांडारा लावून बाजूला सोडायचं, तसं हा कवी आमच्या मंचावरून गेला, तो कवी आमच्या मंचावरून गेला, हे आले होते, ते आले होते, याला काही अर्थ नाही. फक्त तिथले कार्यक्रम किती चांगले झाले, किती लोक सहभागी झाले त्याच्यामध्ये, आणि तुम्ही दर्जेदार मराठीला काय दिलं हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुम्ही दर्जेदार चांगलं लिहिणाऱ्यांना तुम्ही बोलवलं पाहिजे, त्यांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. म्हणजे साहित्य दर्जेदार असलं त्यालाच महत्त्व दिलं पाहिजे आणि व्यक्तीला महत्त्व न देता साहित्याला महत्त्व दिलं पाहिजे. विद्यापीठाचा माजी कुलगुरू आहे का पोलीस कमिशनर होता पूर्वी, याचा काही उपयोग नाही. हे सगळे दूरचे दिवे आहेत. तुम्ही काय लिहिता, एखादा माझ्यापेक्षा चांगला लिहीन, वयाने छोटा असेल, मग तो मला जर दर्जेदार देत असेल तर तो माझ्या दृष्टीने हा ज्येष्ठ कवी, म्हणजे श्रेष्ठ नंतर नवीन कवी वगैरे असा काही भेद नाही. जो चांगलं लिहितो तोच श्रेष्ठ कवी असं मी मानतो. फुले शाहू आंबेडकर विचार, समजा बरेच कवी आता फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन चालतात, लिखाण करतात, ही चळवळ राबवतात. तर आपल्या साहित्यिकांची म्हणजे ही भूमिका तर आहेच, पण ह्या विचारांना कुठपर्यंत कसं पोचावं आणि कुठल्या माध्यमातून पोचावं हे म्हणजे यावर तुम्ही काय बोलाल? फुले शाहू आंबेडकर यांचा विचार समतेचा आहे, म्हणून मला तो आवडतो. म्हणून तो मला आवडतो आणि तो माझ्या कवितेत उतरतो.
तर ती तुला एक कविता सांगतो. घातले स्वतःला ज्यांनी जातींचे कुंपण आहे, घातले स्वतःला ज्यांनी जातीचे कुंपण आहे, त्या प्रत्येकाशी माझे ठरलेले भांडणं आहे. घातले स्वतःला ज्यांनी जातीचे कुंपण आहे, त्या प्रत्येकाशी माझे ठरलेले भांडणं आहे. भांडण काय आहे? लोक हो वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची. लोक हो वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची, तीर्थाच्या पाण्यामध्ये रोगाची लागण आहे. लोक हो वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची, तीर्थाच्या पाण्यामध्ये रोगाची लागण आहे. हजरली अयोध्या आहे ऐकून बातमी ताजी. हजरली अयोध्या आहे ऐकून बातमी ताजी, रामाच्या उद्धाराला आलेला रावण आहे. दिसणारच नाही त्यांना, कविता, दिसणारच नाही त्यांना हा वणवा माझ्यामधला. मग का अशा कविता लिहितो? दिसणारच नाही त्यांना हा वणवा माझ्यामधला, 12ही महिने ज्यांच्या बंगल्यात श्रावण आहे. 12ही महिने त्यांच्या बंगल्यात श्रावण आहे. पोरकी जाहली ममता आणि वणवण फिरते समता. पोरकी जाहली ममता आणि वणवण फिरते समता, कोणत्या दिशेला सांगा नाथांचे पैठण आहे. कोणत्या दिशेला सांगा नाथांचे पैठण आहे. मी अशी गझल लिहिली, त्याच्यावर शिव्या शाप वगैरे जे काय आहे ते. मग मी आणखीन एक शेर लिहिला. कवी दुसरं काय करू शकतो? एक शेरच लिहू शकतो. शेर होता पण तो 1.25 शेर होता. ती कायमाकडे माझे करतील वाकडे जगणे. ती कायमाकडे माझे करतील वाकडे जगणे, ज्या भिकारड्या भाडव्यांची अस्मिताच गाभण आहे, त्या प्रत्येकाची माझी ठरलेले भांडण आहे. हा समतेचा विचार आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, हा जगण्याचा विचार आहे. जो जो माणूस समता मानतो त्याचा त्याचा हा विचार आहे. एकट्या मापाचा थोडाच आहे. बोल. बरं, आता आपण जो विद्रोह बघतो, आत्ताचा जो विद्रोह आहे, विद्रोह हा संत नामदेवापासून, ज्ञानेश्वरापासून, आणि मला असं वाटतं बुद्ध पण विद्रोहीच होते. बुद्ध पण विद्रोहीच होते. पण मला असं वाटतं की ही विद्रोह मांडण्याची भाषा जी आहे, लोक म्हणतात विद्रोह एवढ्या सौम्य भाषेत नाही मांडायला पाहिजे, मग तो विद्रोह कसला? तर यावर तुमचं काय बोलणं आहे? यावर तुमचं मत सांगा मला. पहिली गोष्ट म्हणजे आपली अभिव्यक्ती ही सुंदर असावी आणि खरी असावी. विद्रोह कशाला म्हणतात? की जो सत्याचं प्रकटीकरण करतो, निर्भीडपणे प्रकटीकरण म्हणजे विद्रोह आहे. आता एकच सांगतो की ओवी आणि शिवी ह्या दोन्ही कविता आहेत. ह्या दोन्ही देखील कविताच आहेत. फक्त ओवी सुकुमार असली पाहिजे आणि शिवी दर्जेदार असली पाहिजे. म्हणजे तुकारामाने जी शिवी दिलेली आहे त्या शिवीला पर्याय नसला पाहिजे, तेव्हा ती दर्जेदार होऊ शकते. आणि कोणताही आक्रस्ताळेपणा न करता तुम्हाला तुमचे विचार मांडणे म्हणजे विद्रोह आहे. विद्रोह सौंदर्याला नाकारत नाही. किंबहुना पहिल्या सौंदर्याची व्याख्याच मुळी विद्रोहाची आहे. आश्चर्य वाटेल, कारण धार्मिक परंपरा ही सौंदर्याच्या विरुद्ध आहे, ही चांगल्या गोष्टींच्या विरुद्धाची आहे. म्हणून शायरीचा आविष्कार, गझलचा आविष्कार, गझल हे अत्यंत बंडखोर मीटर आहे, अवजान आहे, वृत्त आहे, ज्याला आपण बहर आहे. तर गझलेचा जन्मच बंडखोरीतून झालेला आहे. जी सौंदर्य सम्राज्ञी आहे जगामध्ये ती विद्रोहाची, आणि ती म्हणजे गझल आहे. अच्छा. बरं, गझल, हजल, कविता ह्या सगळे प्रकार तुम्ही हाताळले, पण मी तुमच्याकडून रुबाई हा प्रकार पण ऐकलेला आहे.
तर मला ते ऐकायला आवडेल की नेमकं रुबाईचं तंत्र काय असतं, रुबाई म्हणजे काय आहे आणि त्याची प्रत्यक्ष अशी जशी कवितेची व्याख्या असते, गझलची जशी व्याख्या प्रत्येक वेगवेगळे समजा करतात, तशी रुबाईची काय व्याख्या आहे, रुबाई कशी लिहिली जाते आणि त्याचं तंत्र काय आहे? मुख्य म्हणजे संपन्न आणि संपूर्ण व्याख्या अशी रुबाईची आज तागायत नाही. मी तर गमतीनं म्हटलं होतं, त्या विद्यापीठात म्हटलं होतं, रुबाई म्हणजे रुबाबदार बाई. रुबाई म्हणजे रुबाबदार बाई. ज्या रचनेचा रुबाब असतो त्याला रुबाई असं म्हणतात. आता बऱ्याच लोकांना ते पसंत नाही, पण ते खरं आहे. म्हणजे त्याला असं तंत्र वगैरे काही नाही? नाही, याचं कारण असं आहे की मला लोकांनी सांगितलं की 27 अवजानं आहे, 8 म्हणजे 27 आहेत, 26 आहेत, पण ते तसं खरं नाही. म्हणजे याचं कारण असं की जर पहिलं अवजान आहे, पहिलं मीटर आहे, तर मग दुसरं कसं आलं, दुसऱ्यानंतर तिसरं कसं आलं, चौथं कसं वृत्त आलं. म्हणजे याचा अर्थ रुबाई मोकळी, फक्त तिच्यात रुबाईयत पाहिजे. नंतर जसं गझलेमध्ये गझलियत पाहिजे, तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये लिहा, असं काही त्याचं ठराविक तंत्र नाही. हा अत्यंत गैरसमज आहे. आणि ते लोक आग्रही असतात की ज्यांना रुबाई वाढू द्यायची नाही, ज्यांना गझल वाढू द्यायची नाही, ते तिला अगदी असंच पाहिजे असं म्हणतात. ते खोटं आहे. अच्छा, मला एक दोन ते ऐकायला आवडेल तुमच्यामध्ये, कळून आता. रुबाई सांगतो. बेगुमान दुनिया सौंदर्याची राणी, मी गुलाम काळा समोर काळे पाणी, चालली नावही आयुष्याची कोठे, थैमान घालते तुफान वेड्यावाणी, थैमान घालते तुफान वेड्यावाणी. जग रंगभूमी तर रंगभूमी, शेक्सपियर म्हणतो ना, जग रंगभूमी तर रंगभूमी, बघणारांची काय कमी, कोण तुम्ही आणि कोण आम्ही, खरा कोण आणि कोण डमी, आलेल्यांची गगनभूमी, गेलेल्यांची दफनभूमी, जग रंगभूमी तर रंगभूमी, आलेल्यांची गगनभूमी. नंतर अनेक रुबाया लिहिल्या की मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. ही ॲक्टिंग आहे, हा अभिनय आहे तिला शोधण्यासाठी, जिंदगी हरवली माझी तरणी ताठी, जिंदगी हरवली माझी तरणी ताठी. म्हणजे रुबाईला असं म्हणजे गझलेसारखं तंत्र किंवा मर्यादा, शब्दांच्या मर्यादा वगैरे असं काही नाही आहे? नाही, मर्यादा आहे, पण ते तिचा फॉर्म सेपरेट आहे. तिच्यामध्ये रुबायत ही जी आहे ती आली पाहिजे. नाहीतर मग गझलेमध्ये गझलियत नसेल तर ती नुसती रचना होईल. तसं तिचं हे आलंच पाहिजे तिच्यामध्ये. म्हणून तुम्ही त्याची व्याख्या रुबाबदार बाई अशी हो अशी केली. अगदी बिनधास्त म्हणते. अच्छा, तर हा अतिशय सुंदर असा हसत खेळत आपला संवाद चाललेला आहे. मग तुम्ही म्हणजे तुमचं बालपण सांगितलं, तुमचं कॉलेज लाईफ कसं होतं? फारच सुंदर होतं. म्हणजे ज्या वयात तुम्ही लिखाणाला सुरुवात केली ते कॉलेज लाईफ कसं होतं? कॉलेज लाईफ चांगलं होतं. वैयक्तिक आयुष्य वणवणीचं होतं, पण कॉलेज लाईफ फार चांगलं होतं. आणि त्या म्हणजे विद्यार्थी चळवळीचा महाराष्ट्रातल्या याचा मी अध्यक्षच होतो. अनेक कॉलेजांचा मी प्रमुख होतो, विद्यार्थी प्रमुख. आणि आमच्या वेळचे लोक चांगले होते, त्यामुळे माझी कविता चांगली झाली. तुला याच्यातलं एक गझल ऐकवतो. मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो, मी मलाच सांगतो त्यावेळेस, मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो, मी माझ्या एकांताशी एकटाच बोलतो होतो. आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही, आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही. मी सुन्या सुन्या बाजारी कोणास पुकारत होतो, ह्या धरणीवरती नव्हते वारूळ कुठेही माझे. त्यावेळेस वारूळ म्हणजे छोटंसं घर. ह्या धरणीवरती नव्हते
वारुळ कुठेही माझे, पण भाग्यवान मुंग्यांना मी रोज निहाळत होतो. माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा, माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा, मी उगाच गतकाळाचा पाचोळा चाळत होतो. माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा, मी उगाच गतकाळाचा पाचोळा चाळत होतो. परिस्थिती अशी होती, वाऱ्याने हालत होतो, हलताना फाटत होतो. वाऱ्याने हालत होतो, हलताना फाटत होतो. मी दोरीवर स्वप्नांच्या भर उन्हात वाळत होतो. कविता शेवटचा शेर असा, मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली. मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरलेले खाली. ते मला म्हणाले दोस्ता, मी तुलाच शोधत होतो. म्हणजे हे तुमचं कॉलेज लाईफ होतं आणि विदर्भात जो काही तुमचा प्रवास झाला आहे तो कवितेमुळेच का? तर संध्याकाळपर्यंत मुलाखत चालू ठेवायची असं वाटतंय मला एकंदरीत. तो माझा फार चांगला प्रवास होता विदर्भामध्ये. माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मुख्य म्हणजे माझं क्रश विदर्भात होतं. माझी अत्यंत आवडती व्यक्ती विदर्भात होती. एक गझल तिच्यावरती, का तुझ्या गावात माझा चालताना तोल जातो, का तुझ्या गावात माझा चालताना तोल जातो. मी तुझ्याशी बोलता आणि तुझ्याशी बोलताना श्वास माझा खोल जातो. का तुझ्या गावात माझा चालताना तोल जातो आणि तुझ्याशी बोलताना श्वास माझा खोल जातो. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. कविता, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. क्षणभर झाला भास मलाही अजूनही चांदण्यात आहे. क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे. कधीच नाही मला भेटली रूपगर्विता वसंत सेना. कधीच नाही मला भेटली रूपगर्विता वसंत सेना. तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे. जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही. तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. अतिशय सुंदर. बराच वेळ आपण गप्पा मारत आहे. आता मला असं वाटते की आपली आई ही कविता मी खूपदा ऐकलेली आहे. त्या कवितेने आपण या संवादाला हे करावं असं मला तुम्हाला विनंती करायची की आई ही कविता ऐकवतो. माझी आवडती कविता आठवू. आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई नावाची वाटते देवालाही नवलाई. आई नावाची वाटते देवालाही नवलाई. विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. आई कुणाची हे असो तिचा सन्मान करावा. कविताची असो, अर्चनाची असो किंवा आमच्या पाठची असो, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. माऊलीची पायधूळ रोज कपाळी लावावी. आईलाही कधी कधी आठवत तिची आई. आईलाही कधी कधी आठवते तिची आई. अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई. मुलींनो, कशी होती तुझी आई, कशी होती तुझी आई नका विचारू आईला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेळीला, जाते जाईच्या वेळी. अतिशय सुंदर आणि खूप छान संवाद आपला झालेला आहे बाबा. तर आता हे जे व्यासपीठ आपल्यासाठी साहित्यिकांसाठी या टीमने निर्माण केलेलं आहे, तर यांच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? यांना मी मनापासून शुभेच्छा देतो
आणि सुरुवातीला सांगितलं की माय मराठीची सेवा अशा उत्कृष्टपणे करता येऊ शकते. याचा वस्तुपाठ हे सर्व म्हणजे जागर कवितेचा उपक्रमांतर्गत जी जी सगळी मंडळी असेल त्यांना मी धन्यवाद देतो. अशा लोकांमुळेच मराठी साहित्य समृद्ध होण्याची चान्सेस जास्त आहे. मला बाकीच्यांकडून फारशी अपेक्षा नाही, पण हे तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातले लोक अनेक लोक एकत्र येऊन प्रयत्न करत आहात. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच आरोग्यपूर्ण कार्यक्रम या मंचावर व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा. मभा सर, आता सर्वांच्या विनंती, रसिकांच्या विनंतीनुसार मला असं वाटतं की तुमची आणि सर्वांचीच आवडती, आमच्या रसिकांची पण ती आवडती कविता आहे ती चाफ्याच्या झाडावरची. तर मला वाटते ती तुम्ही रसिकांना ऐकू. कविता कशी असते याच्यावरची ती कविता आहे. मुख्य म्हणजे ज्याला काल्पनिक किंवा हे जे आपण म्हणतो या की वास्तव आणि कल्पना याचा उत्कृष्ट मेळ असणारी कविता आहे. अर्चना, तुला धन्यवाद. तू मला माझी आवडती कविता सांगितली. तर ती चाफ्याचे झाड हलवते, ती चाफ्याचे झाड हलवते, नक्षत्रांची फुले पाडते. ती चाफ्याचे झाड हलवते, नक्षत्रांची फुले पाडते. कुणीच नाही तिला पाहिले, तिने दिशांचे दिवे लावले. कुणीच नाही तिला पाहिले, तिने दिशांचे दिवे लावले. तिच्यामुळे तर गगन उजळते, ती चाफ्याचे झाड हलवते. तिच्यामुळे तर गगन उजळते, ती चाफ्याचे झाड हलवते. दुरून सगळे बघती डोंगर, दुरून सगळे बघती डोंगर, बगळ्यांना ती दिसते सुंदर. दुरून सगळे बघती डोंगर, बगळ्यांना ती दिसते सुंदर. वनराईचा पदर ओढते, ती चाफ्याचे झाड हलवते. शिवारातली सुगी संपली, निवांत होऊन रात झोपली. शिवारातली सुगी संपली, निवांत होऊन रात झोपली. शिवारातली सुगी संपली, निवांत होऊन रात झोपली. तिच्या उशाला जागत बसते, ती चाफ्याचे झाड हलवते. आभाळाची लेक लाडकी, आभाळाची लेक लाडकी, उंचावरची निळी पालखी. आभाळाची लेक लाडकी, उंचावरची निळी पालखी. वरून खाली कधी उतरते, ती चाफ्याचे झाड हलवते, नक्षत्रांची फुले पाडते. तर हे होते आजचे रुबाबदार. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की साहित्यातलं रुबाबदार असं व्यक्तिमत्व. तर हे होते आमचे मभा सर. नंतरही आपण नवीन पाहुण्यांना घेऊन इथे भेटत राहू या मंचावर. तर आजच्या या मुलाखतीला आपण एंड देऊया. मभा, तुम्ही आमच्या मंचावर आले, मंच पावन झाल्यासारखं वाटलं आणि तुमचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. खूप छान संवाद हा झाला आहे. यानंतरही तुमची पुन्हा इथे म्हणजे म्हणजे तुमच्या आठवणी आम्हाला नंतरही ऐकायला एखाद्या वेळेस मिळेल अशी मी आशा बाळगते. आणि हा मुलाखत इथे संपली असं रसिकांना सांगू शकतो. धन्यवाद.